हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण हेल्दी नाश्ता मुगलेट बनवणार आहोत। त्यासाठी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे, अर्धा तास भिजवून ठेवलेली आहे। त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। आता ती एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडं पाणी घालून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हेल्दी नाश्ता होण्यासाठी यात आपण भाज्या घालायच्या आहेत। 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 1 ढब्बू मिरची आहे, 1 लाल ढब्बू मिरची आहे, टोमॅटो घातलेला आहे, हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण आहे आणि चिली फ्लेक्स आहेत। आता सगळ्या भाज्या यात घालून घ्यायच्या आहेत मिक्स करून। त्यामुळं मुलं भाज्या खात नसतील तरी पण याचा फायदा होतो आपल्यासाठी। आता यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। मस्त हेल्दी मुगलेट तयार होतं, सर्वांनाच खूपच आवडेल। आता इथं इनो घालायचं आहे पाव चमचा आणि 2 चमचे त्यावर पाणी घालून घ्यायचं आहे फर्मेंट होण्यासाठी आणि एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यात बबल्स तयार होतात आणि पीठ हलकं होतं। अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर, बघू शकता तुम्ही। आता इथं एक पॅन ठेवलेला आहे, तेल लावून घेतलेलं आहे याला। तुम्ही पॅनमध्ये करू शकता किंवा डोशाच्या तव्यावर केलं तरी पण चालेल। मी इथं पिझ्झासारखं करण्यासाठी, मुलांना आवडतो ना पिझ्झा, म्हणून असा पॅन घेतलेला आहे। त्यात जाडसर बॅटर अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे, त्याला एकसारखं करून घेतलेलं आहे। थोडं जाडसर असलं ना छान लागतं पिझ्झासारखं। तर हे चांगलं पसरून घेतलेलं आहे। आता हे पिझ्झासारखं लागण्यासाठी ओरिगॅनो घातलेलं आहे, थोडा पसरून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केले तरी पण चालतील। कोथिंबीर घालायची आहे आणि हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, कारण आपण जाडसर घातलेलं आहे आणि भाज्या पण घातलेल्या आहेत ना, भरपूर वाफण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। तर याला पलटून घ्यायचं आहे, दोन्ही साईड चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत। मस्त वाटत आहेत ना, पिझ्झाच्या पण वर हेल्दी होणार। आता जरा कट करून त्यावर बटर घालून घेतलेलं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।